हॅलो, नमस्कार. आज आपण एकदम पौष्टिक असे लाडू बघणार आहोत. रागीचे म्हणजेच नाचणीचे, ज्याला आपण फिंगर मिलेट्ससुद्धा असं म्हणतो. तर रागीमध्ये म्हणजेच नाचणीमध्ये खूप हाय अमाउंट ऑफ कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आहे. त्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. वेट लॉसमध्ये याचा खूप फायदा होतो. तशा तर नागलीच्या भरपूर रेसिपीज आहेत, जसं की तुम्ही डोसा बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता, सूप बनवू शकतात किंवा अगदी पोळीमध्ये सुद्धा मिक्स करू शकतात. तर आज मी बनवत आहे रागीचे लाडू. तर अगदी थोडेसेच बनवणार आहे, कारण करा आणि झटपट 8 दिवसात संपवा अशा प्रकारचे. तर मी इथे घेतलेलं आहे 1 कप नाचणीचं पीठ म्हणजेच रागी फ्लावर, आणि हे विकतचंच आणलेलं आहे मी. जर तुम्ही स्प्राउटेड रागी फ्लावर घेतलं तर अतिउत्तम, ते बेस्ट असतं. तर आता या पिठाला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना फक्त काळजी घ्यायची, गॅस खूप हाय करायचा नाही. लो टू मीडियम फ्लेममध्ये आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. आणि आपण हे पीठ जसं शिऱ्याला वगैरे भाजतो त्याप्रमाणे भाजायचं आहे. जसं जसं पीठ भाजलं जातं तसं तसं त्याला एक सुगंध येतो आणि त्याच्यातून अशी वाफ निघते, तेव्हा समजायचं, आणि कलरसुद्धा बदलतो, तेव्हा समजायचं की आपलं पीठ हे भाजून झालेलं आहे. तर सर्वात आधी मी नुसतं कोरडं पीठ भाजून घेते. त्यानंतर त्यामध्ये तूप घालणार आहे, साजूक तूप. तर इकडे सुरुवातीला मी 1 चमचा साजूक तूप घालत आहे. ते मिक्स करते आणि परत म्हणजे असे 2 चमचे मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. छान परतून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जाळायचं नाही, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे. तर इकडे माझं पीठ भाजून झालेलं आहे. आता मी हे उतरवून घेते गॅसवरून आणि गार करायला ठेवून देते. रंग पण बदलतो, छान सुगंध पण येतो, तेव्हा समजायचं आपलं छान पीठ भाजून झालेलं आहे. तर याला मी इथे बाजूला ठेवते आणि त्याच कढईमध्ये थोडंसं पुसून मी अर्धा कप शेंगदाणे भाजून घेणार आहे. जसे आपण दाण्याच्या कुटाला भाजतो त्याचप्रमाणे भाजायचे आहेत. ते पण मीडियम गॅसवरच भाजायचे, म्हणजे मग ते पटकन जळत नाही आणि खरपूस खमंग भाजले जातात. यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रुट्ससुद्धा मिक्स करू शकतात, पण मी फक्त शेंगदाणे आणि खोबरं याचाच वापर केलेला आहे. आणि अगदी 3 चमचे, पाव कपलाही कमी एवढं मी खोबरं घेतलेलं आहे. हे कोरडंच खोबरं आहे, हलकंसं भाजून घेते. आता हे सगळं जे मिश्रण आहे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी मी टाकलेले आहे शेंगदाणे आणि खोबरं. तर हे पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालत आहे मी गूळ. तर साधारण 1 कप पूर्ण याला गूळ लागतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी इथे 1 कपला अगदी थोडासा कमी गूळ घेतला होता, पण मी नंतर जेव्हा मिक्स केलं तेव्हा मला किंचित कमी गोड वाटलं, त्यामुळे मी 2 चमचे अजून गूळ वाढवला होता. त्यामुळे 1 कप इतकी मी ती गुळाची पावडर आहे माझ्याकडे, ती वापरलेली आहे. आणि आता गूळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे सगळं मी मिश्रण आता जे आपलं नाचणीचं पीठ होतं त्यामध्ये मिक्स करते आणि हाताने पहिल्यांदा एकजीव करून घेते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आहे थोडं थोडं करत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, जे पीठ आणि गूळ, शेंगदाणे हे सगळं एकजीव होईल. आता ह्यामध्ये मी 3 मोठे चमचे घातलेलं आहे साजूक तूप गरम केलेलं. अगदी खूप गरम नाहीये, पण वितळवलेलं आहे, कारण थंडी भरपूर आहे त्यामुळे. आणि हे सगळं आता छानपैकी एकजीव करायचं आहे, कारण नागलीचं पीठ म्हणजेच नाचणीचं पीठ कोरडं असतं. ते आपल्याला शेंगदाणा, तूप ह्यासोबत मिक्स करायचं आहे, म्हणजे मग लाडू बांधायला मदत होते. हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे नॅचरल त्याचं ऑइल रिलीज होतं आणि आपल्या बाइंडिंगला मदत होते. आणि हे लाडू थोडेसे भुरभुरीत असतात, त्यामुळे जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा थोडेसे दाबून बनवायचे, म्हणजे मग तो लाडू बांधला जातो. आणि अगदीच तुम्हाला वाटतं की लाडू बांधायला थोडा प्रॉब्लेम येतो, तर थोडंसं तूप पण तुम्ही घालू शकतात. असे मस्तपैकी गोलाकार लाडू बनवून तयार होतात. बाहेरून असे वाटतात आपल्याला टाईट, पण आतून असे मस्त छान सॉफ्टच असतात. असे झटपट लाडू बनवून तयार होतात. 8-10 दिवस हे लाडू चांगले राहतात आणि एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे आणि एखादा रोज खायचा.
तर कधीतरी असे लाडू करून बघा आणि खाऊन बघा. आणि तुम्हाला रागीच्या म्हणजेच नाचणीच्या अजून वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आम्ही नक्की घेऊन येऊ. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा.